जय महाराष्ट्र मित्रांनो, देशातील सर्वात मोठी घडामोड सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उलटफेर आणि पुन्हा एकदा निवडणूक मतमोजणी। मित्रांनो, खासदाराच्या संख्येवरून देशाच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा गदारोळ होत असतो आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत आहोत। ज्याचे खासदार सर्वात जास्त त्याची केंद्रात सत्ता असे म्हणता आता भाजपाची केंद्रातून सर्वात मोठी हवा टाईट झाल्याचं चित्र निर्माण झालंय। भाजपला सपोर्ट करणाऱ्या, भाजपला पाठिंबा देणाऱ्या खासदारांनी अखेर पाठिंबा काढल्याचं चित्र निर्माण होऊ लागलंय। यातच ठाकरेंच्या शिवसेनेला वाढता खासदार 10वा खासदार। मित्रांनो, ठाकरेंची शिवसेना आता दिल्लीच्या तख्तावरती। शिंदेच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आता करते दिल्लीवर राज्य। बघूया सविस्तर महत्वाची बातमी पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी गेल्या 3 दिवसांपासून घडत आहेत। यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकनाथ शिंदे असतील, ते महाराष्ट्रातून थेट दिल्लीत जाऊन आपल्या मंत्र्यांचा बचावात्मक पवित्रा घेत असल्याचं पुन्हा वारंवार दिसू लागले। भाजपच्या बड्या नेत्यांशी त्यांनी बातचीत करून आपल्या अडकलेल्या मंत्र्यांना वाचवल्याची चर्चा आहे। मात्र इकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल चालू असताना अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवायचं, हा देखील मोठा हिशोब सध्या भारतीय जनता पार्टी करू लागली आहे। याचा सध्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी भाजपचं मात्र टेन्शन वाढवलेलं आहे। भाजपला त्यांनी आपल्या राज्याला सध्या 50,000 करोड रुपयांचा निधी मंजूर करावा अशी न पूर्ण होणारी मागणी पूर्ण केल्यामुळे भाजपचे दिल्लीतील धाबे दणाणले आहेत। आंध्र प्रदेश आणि बिहार ही 2 राज्य विशेष राज्यांचा दर्जा द्यावा आणि या राज्याला 15 ते 20,000 कोटी अशा प्रकारचा निधी द्यावा, जेणेकरून ही राज्य आता खूप चांगली प्रगती करतील अशी मागणी दोघांनीही केल्याचं समजतंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपला आता ह्या मागण्या मान्य कराव्या लागतील, परंतु आता एवढ्या मोठ्या मागण्या मान्य कशा करायच्या, हा भाजपला पडलेला मोठा प्रश्न सध्या खूप मोठ्या संकटात नेऊन सोडतोय। जर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मात्र इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना फुल फॉर्म मध्ये येऊन पुन्हा केंद्रातील सत्तेमध्ये सामील होण्याच्या दृष्टीने भाजपा त्यांना जवळ करू लागले आहे। इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा खासदार आणखी एक वाढू लागल्याने भाजपसाठी नक्कीच आनंदाची बाब, तर शिंदेच्या शिवसेनेसाठी खूप मोठी नकारात्मक बाब ठरू लागली आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुका, यामध्ये अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर या दोन्हींची मतमोजणी सध्या पुन्हा होणार आहे। आणि याच वेळी अमोल कीर्तीकर यांचा 3ऱ्यांदा मतमोजणी होत असताना झालेला पराभव त्यांच्या खूप मोठ्या जिव्हारी लागला होता आणि यामध्ये माझा विजय झालाय असं अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाला सरळ दंड थोपटवून सांगितले होते। परंतु निवडणूक आयोगाने रवींद्र वायकर यांचा विजय घोषित करत अमोल कीर्तीकर यांना बाहेर काढले होते। तिथूनच मित्रांनो लढाई सुरू झाली निवडणूक आयोगाशी आणि सुप्रीम कोर्टाशी। तिथे प्रत्येक वेळी दरवेळी या भागामध्ये सुनावणी होत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पारडं दरवेळी जड असल्याचं आपल्याला जाणवलंय। आणि या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय आव्हानात्मक होत्या, परंतु लढाई मात्र सुप्रीम कोर्टाची। आता या लढाईचा अंतिम भाग असून यामध्ये उद्धव ठाकरेंचे अमोल कीर्तीकर 48 मतांनी पराभूत झाले होते। आता पुन्हा मतमोजणी करण्याचा त्यांनी पवित्रा घेतलाय। जर मतमोजणी झाली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर खासदार बनून उद्धव ठाकरेंना 10वा खासदार मुंबईतून मिळू शकतो अशी शक्यता सध्या निर्माण झाली आणि शिंदेगडाचा 1 खासदार कमी होऊन भाजपच्याही पुढे उद्धव ठाकरेंची खासदारांची संख्या महाराष्ट्रात जाऊ शकते। या सगळ्या घडामोडी आगामी काळामध्ये घडू शकतात। परंतु मित्रांनो, इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना अतिशय फॉर्म मध्ये असल्याचं येऊन चित्र आहे। सुप्रीम कोर्टाचा याचा निकाल ठाकरेंच्या बाजूला लागेल हे मात्र नक्की। प्रतिक्रिया द्या।